तर हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज जायचं होतं आम्हाला स्वामींच्या मंदिरात. त्याच्यासाठी मी घेतली होती पटपट सगळी कामं करून. फक्त राहिला होता स्वयंपाक. तर स्वयंपाकासाठीच मी काढली होती चिंच. तर तुम्हाला वाटलं असं मी खायला काढली का? असं काय नाही, मी भेंडीत टाकणार होती चिंच आणि भेंडीत चिंच टाकून करणार होती मी भेंडी. कारण आमच्या साहेबांना तशीच भेंडी आवडती, कारण त्यांच्या आईसाहेब तशीच भेंडी करतात म्हणून बरं का. त्यांच्या आईसाहेब म्हणजे आमच्या सासूबाई. मग भेंडी घेतली धुवून आणि घेतली कापड्याने कुरडी केली एक एक करून सगळी. कारण त्याच्यात पाणी राहिलं की ते आधी चिकट असते, जास्त चिकट होईल म्हणून. नंतर घेतली कट केली, जरा घेतली होती भाजून चिकटपणा जाण्यासाठी. मग काय घेतली काढून. तर तुम्हाला त्याच्यात दिसलंच असं मी टॅमॅटो पण टाकणार होती त्याच्यात. मग नंतर घेतलं मी मिरचीचं आणि लसणाचं वाटण तळलं आणि त्याच्यात टाकली मी चिंच टाकून घेतली आणि चांगली अशी घेतली तळून. कारण त्याच्यात जरा आंबटपणा उतरला मध्ये एक नंबर लागती भेंडी. आणि मग टाकली भेंडी अजून घेतली तळून. मग 2 मिनटं ठेवली होती मी झाकणीचा व्हिडिओ काही टाकला नाही. परत टाकलं मी टॅमॅटो, मीठ बी टाकलं होतं बरं का. मग परत ठेवलेली झाकणी तुम्हाला दिसलीच असेल. मग घ्यावं म्हणलं चपाती करून. तर चपाती तर चपातीच होती. बघत बघत वाजले की मग 4 वाजल्या. घेतलं आवरून आणि स्वामिनीला जाताना घेतलं होतं मावशीने घेतल्यानंतर घेतलं होतं कोमलताईने. मी काय त्यांच्या मागच होती. मग पोचलो आम्ही मंदिरात पोचल्या वटवृक्षाच्या पाया पडलो आणि एक प्रदक्षिणा त्यांना मारून घेतला. नंतर गेलो स्वामींच्या मंदिरात आतमध्ये. स्वामिनीला घातलं होतं कोमलताईंनी त्यांच्या चरणाशी आणि मंदिराला पण मारला होता एक आम्ही प्रदक्षिणा मारला आणि तिथंच अर्धा एक तास बसलो होतो. तर कमेंट करून सांगा मग माझा व्लॉग आजचा कसा वाटला. तर तुम्हाला धन्यवाद.